इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 5 निर्देशक भूमिती। याच्यामध्ये आपल्याला अंतराचे सूत्र, विभाजनाचे सूत्र आणि रेषेचा चढ या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मागचं आठवायचं आहे। तो म्हणजे जर आपण संख्या रेषा घेतली तर त्या संख्या रेषेवर असलेल्या दोन बिंदूमधलं अंतर हे काढण्यासाठी आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेलं आहे की अंतराचं सूत्र त्याच्यासाठी वापरत होतो। ते म्हणजे आता समजा आपल्याला ए आणि बी, हा ए आणि बी किंवा पी आणि आर यांच्यामधलं आपल्याला जर अंतर काढायचं असेल तर आपण काय करत होतो, तर डी कंसात पी आणि आर असं लिहितो आणि बरोबर त्याच्यामधलं अंतर काढतो। मग त्याच्यासाठी थोडक्यात जर आपण समजा आपल्याला हा ए आहे, इथं बी आहे, इथं ओ आहे, याचं बी बिंदूचा निर्देशक आहे 4 आणि इकडे आहे -2। आता जर समजा आपल्याला ए आणि बी मधलं अंतर काढायचं आहे तर आपण काय करतो, तर डी कंसात ए कॉमा बी बरोबर मोठी संख्या वजा लहान संख्या। मग मोठी कोणती आहे, तर बीचं 4 वजा -2 बरोबर 4 वजा गुणिले वजा अधिक होतं, म्हणजे 4 अधिक 2 बरोबर 6। या प्रकारे आपण अंतराचे सूत्र, ह्याला आपण अंतराचं सूत्र म्हणतो। या प्रकारे आपण दोन बिंदूतील अंतर काढत होतो। तर याच संकल्पनेचा आपण वापर करून आपण XY प्रतल जे आहेत यातील एकाच अक्षावर असणाऱ्या दोन बिंदूतील आपण अंतर काढू शकतो। मग त्याच्यासाठी समजा आपण एकाच अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढतोय। मग त्याच्यासाठी एकाच अक्षावरील दोन बिंदू म्हणजे एक संख्या रेषेवरील दोन बिंदू हे आपल्याला माहीत आहे। आता एक अक्षावरील बिंदूचे निर्देशक आहेत 2 आणि 0, -5/2 0, 8,0 असे जर असेल तर y अक्षावरील बिंदूचे निर्देशक 0 1 0 17/2 0 -3 असे आहेत। हे आपल्या लक्षात येतं कारण x म्हटलं तर फक्त x चीच संख्या असेल, yच्या ठिकाणी 0च असला पाहिजे। मग y असेल तेव्हा yच्या ठिकाणी आपल्याला संख्या मिळेल x 0 मिळेल। आता xचा ऋण निर्देशक दाखवणारा भाग x डॅश ओ x डॅश व yचा ऋण निर्देशक दाखवणारा भाग म्हणजे ओ y डॅश हा आहे, हे आपण इथं लक्षात ठेवलं पाहिजे। मग त्यावरनं x अक्षावरील दोन बिंदूतील आपल्याला अंतर जर काढायचं झालं तर पहिली जी संख्या येते म्हणजे किंवा पहिला, आता इथं जर बघितलं तर हा a आणि b, इथं a आहे, इथं b आहे। मग पहिलं काय येतंय, तर a येतोय म्हणून त्याला x1 म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर b बिंदू येतो म्हणून त्याला x2 म्हटलेलं आहे। तसंच y अक्षावरती सुद्धा पहिला p आहे, नंतर q आहे, म्हणून p बिंदूचा y निर्देशक जो आहे तो पहिला y1 आणि नंतरचा येणारा y2 हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे। मग आता या ठिकाणी आपल्याला a आणि b मधलं अंतर काढते वेळी a बिंदूचे निर्देशक आहेत x1, 0 आणि b चे निर्देशक आहेत x2, 0। आता हे दोन बिंदू x अक्षावर आहेत हे आपल्याला लक्षात आलेलं आहे आणि याच्यामध्ये x2 मोठा आहे म्हणून DAB बरोबर x2 वजा x1। तसंच या ठिकाणी जर बघितलं तर y2 हा मोठा आहे म्हणून D इंटू ब्रॅकेट PQ इज इक्वल टू y2 मायनस y1। या सूत्राचाच वापर करून आपण एकाच अक्षावरील दोन बिंदूमधलं आपण आता अंतर काढतोय। आता दोन बिंदूंना जोडणारा XY प्रतलातील रेषाखंड एखाद्या अक्षाला समांतर असेल तर त्या दोन बिंदूमधील अंतर आपल्याला काढायचे। म्हणजे दोन बिंदू जोडणारा आहे एखादा रेषाखंड आहे, तर तो ते एखाद्या
अक्षाला समांतर असेल. थोडक्यात इथं ए बी हा जर रेषाखंड विचारात घेतला तर हा ए बी रेषाखंड एक्स अक्षाला समांतर आहे. बघा हे समांतर झालेत. तर या ठिकाणी एचे निर्देशक आहेत एक्स कॉमा वाय वन आणि बीचे निर्देशक आहेत एक्स टू कॉमा वाय टू. मग आता एक्स अक्षाला समांतर आहे म्हणून आपण बिंदू ए व बीचे वाय निर्देशक समान आहेत हे आपल्याला माहीत आहे, कारण समांतर असल्यामुळे इथं एक्स वन कॉमा वाय वन आणि बीचा निर्देशक आहे एक्स टू कॉमा वाय वन, म्हणजे बी वाय निर्देशक समानच आहे. मग अशा वेळी रेख ए एल ही उभी लंब आणि रेख बी एम हे एक्स अक्षावर लंब काढा. ते लंब काढल्यानंतर आपल्याला चौकोन ए बी एल एम एल हा आयत आपल्याला मिळेल. ए बी एम एल. आता ए बी बरोबर एल एम हे तर आपल्याला माहीतच आहे, कारण समांतर रेषा आहेत आणि आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. परंतु एल एम बरोबर एलपासनं एमपर्यंतचं अंतर किती आहे तर एक्स टू वजा एक्स वन, म्हणून ए बी मधलं अंतरसुद्धा एक्स टू वजा एक्स वन एवढंच मिळणार आहे. तसंच जर समजा पी क्यू हे जर दोन बिंदू घेतले ते वाय अक्षाला समांतर आहेत, याचा अर्थ त्यांचा एक्स निर्देशक जो आहे हा समान आहे, एक्स वन आहे. मग उरलं काय तर वाय टू आणि वाय वन. मग त्या तिथंसुद्धा आपण पी आर आणि क्यू एस हे आपण लंब जर काढले तर आपल्याला आर आणि एसमधलं अंतर कसं मिळेल तर वाय टू वजा वाय वन करून, म्हणून आपल्याला पी क्यूमधलं अंतरसुद्धा वाय टू वजा वाय वन करूनच मिळणार आहे. इथे एक कृती दिलेली आहे. या कृतीचा जर आपण विचार केला तर आकृतीमध्ये रेख ए बी जी आहे ही रेख ए बी ही वाय अक्षाला समांतर आहे आणि बी सी जी आहे ही एक्स अक्षाला समांतर आहे. आणि ए सीचे बिंदू ए आणि बिंदू सीचे निर्देशक आपल्याला दिलेले आहेत, ए आणि सीचे. तर ए सी काढण्यासाठी आपल्याला ए सीची जी लांबी आहे ती आपल्याला काढायची आहे. त्यासाठी काही चौकटी आपल्याला भराव्या लागतील. मग त्याच्यासाठी पहिलं या ठिकाणी आपल्याला ए सी काढण्यासाठी आपल्याला चौकटी ज्या आहेत त्या भराव्या लागतील. मग त्याच्यासाठी जर त्रिकोण बघितला हा ए बी सी, तर हा ए बी सी त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे आणि पायथागोरसच्या सूत्रानुसार त्या कर्ण ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग, म्हणजे आपल्याला इथं काय मिळणार आहे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सीचा वर्ग. आता ए बी बी सी शोधण्यासाठी आपल्याला बी बिंदूचे निर्देशक काढणं आवश्यक आहे. आता सी बी जो आहे हा एक्स अक्षाला समांतर आहे म्हणून बीचा वाय निर्देशक होतो 2 आणि बी ए जो आहे हा वाय अक्षाला समांतर आहे म्हणून बीचा एक्स निर्देशक होतोय 2. मग ए बी बरोबर काय येणार तर 3 वजा 2. ए बी आपण काढतोय 3 वजा 2 बरोबर 1, म्हणून पुढे बी सी काढते वेळी बी आणि सी काढायचे, त्याच्यामुळे आपण काय घेणार आता एक्स टू वजा एक्स वन. मग एक्स टू पहिला काय येणार 2 वजा तिकडचं वजा 2 बरोबर 4 आपल्याला मिळेल. मग ए सी काढण्यासाठी आपल्याला काय मिळते तर ए सीमध्ये पहिलं ए बीचा वर्ग 1चा वर्ग 1 आणि बी सीचा वर्ग 4, 4चा वर्ग 16. मग 16 अधिक 1 17. ए सी वर्ग बरोबर 1 अधिक 16 बरोबर 17. मग ए सीची लांबी आपल्याला मिळते कर्णी चिन्हात 17. या पद्धतीने आपण ए सीची जे लांबी आहे ती या सूत्राने काढणार आहोत. त्यानंतर आहे अंतराचे
सूत्र डिस्टन्स फॉर्म्युला. यामध्ये आपण पहिलं जाणून घेऊया. इथं एक्स अक्ष आहे, एक्स डॅश, वाय डॅश. आता या आकृतीमध्ये एचे निर्देशक आहेत x1 y1, बीचे निर्देशक आहेत x2 y2 आणि XY प्रतलातील कोणताही दोन बिंदू आहेत. आता XY प्रतलातील ए आणि बी हे कोणतेही दोन बिंदू झालेत, कारण एक्स आणि वाय हे जे आहेत, जे निर्देशक दिलेत ते निश्चितपणे आपल्याला दिलेले नाहीत, म्हणजे धन आहेत ऋण आहेत ते माहीत नाही, म्हणजे कोणतेही दोन बिंदू आहेत. मग बिंदू बी मधून BP हा एक्सवर लंब काढा. इथं दाखवल्याप्रमाणे हा आपण लंब काढला. तसेच बिंदू ए मधून AD हा BP वर लंब काढला. आता रेख BP हा y अक्षाला समांतर झाला, हे दोन समांतर झाले, आणि रेख AD हा x अक्षाला समांतर झाला, म्हणून बिंदू D चा x निर्देशक x2 झाला आणि बिंदू D चा AD जो आहे हा x अक्षाला समांतर असल्यामुळे बिंदू D चा y निर्देशक हा y1 झाला, म्हणून आपल्याला बिंदू D चे निर्देशक मिळतील x2 y1, x2 आणि y1. मग आपण AD, आता त्याच्यासाठी आपण काय करणार, तर D कंसात AD बरोबर x2 वजा x1 आणि BD काढण्यासाठी BD बरोबर y2 वजा y1 हे आपल्याला माहीत आहे. आपण AD काढला आणि BD या दोन बाजूचं काढलं तर x2 वजा x1 आणि BD बरोबर y2 वजा y1. पण त्रिकोण ABD हा काटकोन त्रिकोण आहे, मग त्यामध्ये ABचा वर्ग अधिक ADचा वर्ग बरोबर AD वर्ग अधिक BD वर्ग. मग ADचा वर्ग काय होता, तर x2 वजा x1चा वर्ग अधिक BDचा वर्ग म्हणजे y2 वजा y1चा वर्ग. म्हणजे ह्या किमती आपण इथं ठेवल्यानंतर आपल्याला AB म्हणजे वर्गमूळ जर काढलं तर आपल्याला असं मिळेल की AB बरोबर करणी चिन्हात x2 वजा x1चा वर्ग अधिक y2 वजा y1चा वर्ग. या निष्कर्षालाच आपण अंतराचं सूत्र असे म्हणणार आहोत. म्हणजेच याच्या पुढे आपण AB काढते वेळी या सूत्राचा वापर करणार. करणी चिन्हात x2 वजा x1चा वर्ग अधिक y2 वजा y1चा वर्ग. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की करणी चिन्हात x2 वजा x1चा वर्ग अधिक y2 वजा y1चा वर्ग म्हणजेच x1 वजा x2चा वर्ग अधिक y1 वजा y2चा वर्ग. म्हणजे कोणती संख्या मोठी असेल त्याच्यातनं आपल्याला लहान संख्या वजा करणं अपेक्षित आहे. म्हणून आपण कसंही x2 वजा x1 करा किंवा x1 वजा x2 करा, दोन्ही पण चालू शकतं. आता या मागच्या कृतीत आपल्याला असं लक्षात आलं की ACची जी लांबी आहे ती काढण्यासाठी आपण AB व BC यांची लांबी काढून पायथागोरसचे प्रमेय वापरले. आता अंतराचे सूत्र वापरून आपण त्याच रेषाखंडाची लांबी आपण इथं प्रत्यक्ष काढणार आहोत. म्हणजे वरती आपण पहिली जी कृती केली त्याच्यामध्ये पायथागोरसचा वापर केलेला. आता आपण डायरेक्ट त्याच किमती फक्त आपण x2 x1 आणि y2 y1 या स्वरूपात लिहिणार आहोत. मग Aचे निर्देशक होते 1 2 आणि 3 आणि Cचे निर्देशक होते -2 आणि 2. मग Aचे निर्देशक आपण x1 y1 मानलेत आणि Cचे निर्देशक x2 y2 मानलेत. मग x1 बरोबर 2 मिळाला, x2 बरोबर -2, y1 बरोबर 3 आणि y2 बरोबर 2. मग आता आपल्याला अंतराचं सूत्र वापरायचं आहे. AC बरोबर करणी चिन्हात x2 वजा x1चा वर्ग अधिक y2 वजा y1चा वर्ग बरोबर करणी चिन्हात y2 वजा 2 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक 2 वजा 3 कंसाचा वर्ग. आता या ठिकाणी आपण x2 वजा x1 आणि y2 वजा
y1 घेतलेलं आहे. मग आता इथे एक लक्षात घ्या की क्रम बदलायचा नाही आहे. पहिलं एमध्ये x1ची किंमत आहे 2 आणि x2ची किंमत आहे -2. म्हणून आपण -2 जो मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करतो आहे. मग x2 वजा x1 घेतल्यामुळे काय झालं, इथं -2 पहिला आला आणि त्याच्यातनं -2 पुन्हा केलेला आहे. नाहीतर तुमची शंका येऊ शकते की -2 वर्ग कसा काय आला, कारण इथं x1 तर धन होता, तर आपण x2मधनं x1 वजा करतो आहे म्हणून. मग या ठिकाणी आपल्याला मिळालं -2 म्हणजेच वजा वजा अधिक, मग त्यांची बेरीज झाली -4 आणि त्याचा वर्ग 16 आणि -1चा वर्ग 1 म्हणून 16 अधिक 1 म्हणजे कर्णचिन्ह 17. म्हणून रेख AB समांतर y अक्ष आणि रेख BC समांतर x अक्ष म्हणून बिंदू Bचे निर्देशक 2, 2 आहेत. म्हणून ABचं जर आपण अंतर काढून बघितलं तर ते आपल्याला 1 मिळेल आणि BCचं अंतर काढलं तर ते आपल्याला 4 मिळेल. म्हणजेच आकृती 5.1 मधील P व Q यामधील अंतर -1 -5 बरोबर 4 असे आपण काढले होते. त्याच बिंदूंचे निर्देशक प्रतलात 1 -1 0 व -5 0 हे असणार. अंतराचे वरील सूत्र वापरून P व Q मधील अंतर तेवढेच येईल हे आपण पडताळून पाहू शकतो. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे, तर आरंभ बिंदूचे निर्देशक 0, 0 असतात. ज्या ठिकाणापासून अक्षाची आपण मोजायला सुरुवात करतो तो ओरिजिन, म्हणून त्याला नेहमी O नाव दिलेलं असतं. बिंदू P चे निर्देशक XY असतील तर DOP बरोबर x वर्ग अधिक y वर्ग. O बिंदू आणि P बिंदू या दोघांमधलं अंतर काढते वेळी x वर्ग अधिक y वर्ग मिळेल. जर समजा P चे निर्देशक x1 y1 आहेत, Q चे निर्देशक x2 y2 आहेत, हे दोन बिंदू XY प्रतलावर असतील तर DPQ बरोबर कर्णचिन्हात x2 वजा x1चा वर्ग अधिक y2 वजा y1चा वर्ग, म्हणजेच PQ वर्ग बरोबर x2 वजा x1चा वर्ग अधिक y2 वजा y1चा वर्ग, म्हणजेच x1 वजा x2चा वर्ग अधिक y1 वजा y2चा वर्ग. उलटसुलट दोन्ही पण बरोबरच येणार आहेत. त्यानंतर आहे 3 समांतर रेषांच्या आंतरछेदनाचा गुणधर्म. हा आपण याच इयत्तेमध्ये प्रकरण क्रमांक 1 याच्यामध्ये प्रमाणाचे मूलभूत प्रमेय किंवा या प्रकरणामध्येच अभ्यासलेला आहे. मग त्याच्यामध्ये 3 रेषा समांतर रेषांना जर 2 छेदिकांनी छेदलं असेल तर त्यांचे जे छेद तयार झालेले असतात आंतरछेद, यांचं गुणोत्तर नेहमी समान असतं हे आपल्याला माहीत आहे. मग त्याच्यावरून आपल्याला मिळतं AB/BC बरोबर DE/EF. मग रेषाखंडाचे विभाजन हे आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे. रेषाखंडाचे विभाजन आकृतीमध्ये AP जो आहे हा 6 आहे आणि P पासून B पर्यंतचं अंतर जे आहे ते 10 आहे. मग AP/PB बरोबर 6/10 म्हणजे 3/5 हे गुणोत्तरामध्ये ते विभागले गेलेले आहेत. हेच वेगळ्या शब्दात बिंदू P हा रेख ABचे 3/5 या गुणोत्तरात विभाजन करतो असे आपण म्हणू शकतो. म्हणजे बिंदू P मुळे रेषाखंड ABचे 3/5 या गुणोत्तरात विभाजन झालेलं आपल्याला मिळतंय. जेव्हा एखाद्या रेषाखंडावरील बिंदू त्या रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करतो तेव्हा त्या विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक कसे काढता येतात ते आपल्याला पाहायचे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला विभाजनाचे सूत्र जाणून घेणं आवश्यक आहे. आकृती 5.13 या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे XY प्रतलातील रेख AB वर बिंदू P आहे आणि रेख ABचे MSN म्हणजे M/N या गुणोत्तरात त्याने विभाजन केलेलं आहे.
तर एचे निर्देशक आहेत x1y1, बीचे निर्देशक आहेत x2y2 आणि पीचे निर्देशक आपण xy मानले, त्याच्यापैकीच आहेत म्हणून आपण xy मानलेले आहेत पीचे निर्देशक. एचे निर्देशक x1y1, बीचे निर्देशक x2y2. तर रेख AC हा जो आहे हा आपण रेख PQ आणि रेख BD हे एक्स अक्षावर आपण तिन्ही पण लंब काढले. आता म्हणून C बिंदू जो आहे त्या C बिंदूचे निर्देशक होतील, कारण हा y अक्षाला समांतर आहे AC, म्हणून A आणि C यांचा x निर्देशक समानच असणार आहे, म्हणून x1 आणि 0. त्यानंतर Q बिंदूचे निर्देशक मिळतील x0 आणि D बिंदूचे निर्देशक मिळतील x2 0. या सर्वांचं कारण एकच आहे की हे सर्व जे AD असेल, AC असेल, PQ असेल आणि BD असेल, हे सर्व पण y अक्षाला समांतर आहेत. तसेच रेख AC समांतर रेख PQ आणि समांतर रेख BD हे तिन्ही पण समांतर झालेत. मग तीन समांतर रेषांच्या आंतरछेदनाच्या गुणधर्मानुसार AP छेद PB बरोबर QC छेद QD बरोबर M छेद N. आता CQची जर अंतर काढायचं झालं तर x वजा x1 मिळेल. मोठ्यातनं लहान वजा करतोय म्हणून x वजा x1. आणि DQचं अंतर काढायचं झालं तर x2 वजा x हे आपल्याला 1 वर्ण मिळतंय. मग त्या किमती आपण तिथं जर भरल्या तर x वजा x1 छेद x2 वजा x1 बरोबर M छेद N. आता यांचा तिरकस गुणाकार आपण केला तर N कंसात x वजा x1 बरोबर M कंसात x2 वजा x. मग गुणाकार केला तर nx वजा nx1 बरोबर mx2 वजा mx. मग mx आणि nx हे एक बाजूला गेलेत आणि mx2 अधिक nx1 हे एक बाजूला गेलेत आपण. मग आपण mx अधिक nx मधला x सामायिक काढला तर आपल्याला मिळतं x कंसात m अधिक n बरोबर mx2 अधिक nx1. मग x फक्त आपल्याला ठेवायचा आहे बाजूला. मग काय मिळेल तर mx2 अधिक nx1 छेद m अधिक n. म्हणजे इथं जो गुणाकारामध्ये m अधिक n होता तो भागाकारामध्ये आलेला आहे. म्हणजेच x बिंदू आपण कसा काढू शकतो तो mx2 अधिक nx1 छेद m अधिक n. याचप्रमाणे आपण बिंदू A, P आणि B मधून y अक्षावर लंब काढून वरील प्रमाणेच कृती करून आपल्याला y बिंदूचे निर्देशक मिळतील my2 वजा ny1 छेद m अधिक n. आता हे सूत्र लक्षात कसं ठेवायचं. आता हे जे सूत्र आहे x विभाजनाचं सूत्र, मग त्याच्यासाठी आपल्याला x निर्देशक आहे त्याचं आपल्याला सूत्र लक्षात ठेवायचं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, x बिंदूचे आपण काढणार आहोत तेव्हा x2 आणि x1 हे महत्त्वाचे आहेत. यांची बेरीज आहे x2 आणि x1 हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं. मोठा अधिक लहान म्हणजे x2 वजा x1. आता छेदामध्ये काय लिहिणार आपण m अधिक n. मग हाच m पहिला लिहायचा mx2 अधिक nx1 हाच क्रम. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता लक्षात ठेवण्यासाठी m अधिक n छेद m अधिक n. इथं काय लिहायचं mx2 आणि इथं nx1. या प्रकारे आपण ते लक्षात ठेवू शकतो. त्याचप्रकारे आपण yच्या स्वरूपात जर काढायचं झालं तरीसुद्धा आपण ते असंच लिहू शकतो की y
बरोबर एम अधिक एन छेद एम अधिक एन. आता काय लिहिणार, my2 अधिक ny1 म्हणजे m अधिक n आणि m अधिक n हे लिहायचे. फक्त mच्या नंतर y2 आणि nच्या नंतर y1 किंवा mच्या नंतर x2 आणि nच्या नंतर x1 हे लिहिलं की आपल्याला x आणि y यांचे निर्देशक मिळतील. म्हणजे हे स्वतंत्र आपल्याला मिळणार आहेत x आणि y चे निर्देशक. या पद्धतीने आपण ते सूत्र लक्षात ठेवून आपण विभाजनाचं सूत्र वापरणार आहोत आणि त्याच्यावरून आपण ते लिहू शकतो. त्यानंतर आहे रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र. आता एखादा रेषाखंड आहे त्याच्याबरोबर मध्यबिंदू आपण काढला तर आपल्याला त्याचं सूत्र काय मिळेल, तर कंसात ए चे निर्देशक दिलेले आहेत x1 y1, बी चे दिलेले आहेत x2 y2 आणि पी जो आहे त्याचे x1 xy दिलेले आहेत. आता ए बीचा पी बिंदू जो आहे हा मध्यबिंदू आहे. तर m बरोबर n, आता m आणि n यांचे समानच असणार आहेत कारण त्यांचं विभाजन समान त्याने केलं आहे. मग x व y च्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. मग त्याच्यासाठी काय करणार, x बिंदूचं सूत्र होतं mx2 अधिक nx1 छेद m अधिक n आणि yचं सूत्र होतं की my2 अधिक ny1 छेद m अधिक n. आता याच्यामध्ये मध्यबिंदूच असल्यामुळे आपण काय करतोय की m आणि n या दोघांची किमती सारख्या आहेत. मग आपण काय लिहिणार, mx2 अधिक mx1 छेद m अधिक m म्हणजे m बरोबर n. मग n लिहिण्याच्या ऐवजी आपण mच वापरला. मग my2 अधिक my1 छेद m अधिक m. मग याच्यावरून आपल्याला m सामायिक जर काढला तर आपल्याकडे काय शिल्लक राहतं, तर m कंसात x अधिक x2 छेद 2m. याच्यामध्ये हा mला इथला m गेला तर शिल्लक काय राहिलं, तर x1 अधिक x2 छेद 2 आणि इकडे आपल्याला मिळेल y1 अधिक y2 छेद 2. म्हणजेच p बिंदू हा मध्यबिंदू आहे आणि त्याचं निर्देशकाचं सूत्र आहे x1 अधिक x2 छेद 2 आणि y1 अधिक y2 छेद 2. हे आहे मध्यबिंदूचं सूत्र. या प्रकारे आपण मध्यबिंदूचं सूत्र वापरून एखाद्या रेषाखंडाचा मध्यबिंदूचं अंतर काढू शकतो, मध्यबिंदूचे निर्देशक काढू शकतो. त्यानंतर आहे मध्यगा संपात बिंदूचे सूत्र. आता मध्यगा संपात म्हणजे एखाद्या त्रिकोणाचे जर आपण तिन्ही बाजूंचे कोनदुभाजक काढल्यानंतर ते तिन्ही कोनदुभाजक ज्या बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात त्या सामायिक बिंदूला मध्यगा संपात बिंदू म्हणतात किंवा त्या संपूर्ण त्रिकोणाचा मध्यबिंदू आपण त्याला असं म्हणू शकतो. तर त्रिकोणाचे तीनही शिरोबिंदूंचे निर्देशक दिलेले असता विभाजनाचा सूत्राचा वापर करून मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक कसे काढता येतात ते आपल्याला पाहायचे. त्याच्यासाठी समजा ए बिंदूचे निर्देशक दिलेत x1 y1, बी चे आहेत x2 y2 आणि सी चे आहेत x3 y3. तर आता या ठिकाणी त्रिकोण ABCचे शिरोबिंदू असून रेख AD ही ABC ची मध्यगा आहे. आता AD ही त्रिकोण ABC ची मध्यगा आहे हे आपल्याला माहिती आहे आणि मध्यगा जी असते ती मध्यगा संपात बिंदूमुळे तिचं गुणरूप जे विभाजन असतं ते 2:1 मध्ये होतं. हे आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेलं आहे. मग बिंदू D हा रेख BC चा मध्यबिंदू झाला, DC चा मध्यबिंदू होईल. मग त्याच्यावरनं बिंदू D चे निर्देशक होतील x बरोबर x1 अधिक x2 अधिक x1 छेद 2 बरोबर y2 अधिक y1 छेद 2 रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार. म्हणून बिंदू G जो आहे त्याचं जर आपल्याला निर्देशक काढायचे झाले तर त्याच्यासाठी आपल्याला ते निर्देशक xy मानलेत. मग त्रिकोण ABCचा G हा मध्यगा संपात बिंदू आहे. मग AG छेद GD बरोबर 2:1 म्हणजे m बरोबर 2 आणि n बरोबर 1 हे आपल्याला मिळालं. तर xचं सूत्र आपण रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार m
जो आहे म्हणजे एक्स जो आहे त्याचं आपल्याला निर्देशक काढायचे झाले तर आपलं रेषाखंडाचं विभाजनाचं सूत्र जे होतं ते काय होतं तर एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन आणि वाय बरोबर एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन. मग त्याच सूत्राप्रमाणे इथं आपण त्यांच्या फक्त किमती भरतोय, कारण डी बिंदूचे निर्देशक आपल्याला मिळालेले आहेत ते निर्देशक तिथं आपण वापरणार आहोत आणि ते पूर्ण जी जो बिंदू आहे त्याचे एक्स वाय निर्देशक काढणार आहोत. मग त्याच्यासाठी पहिलं 2 इथं हे जे दिलं आहे ही एक्सची किंमत आपण तिथं भरणार आहोत. एक्स बरोबर 2 कंसात x2 अधिक x1 x2 अधिक x3 छेद 2 अधिक 1 गुणिले x छेद 2 अधिक 1. आता हा 2 जो आहे हा एमची किंमत आहे आणि इथं जो 1 आहे हा एनची किंमत आहे. या प्रकारे एम एक्स अधिक एन एक्स छेद एम अधिक एन हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. इथं काय होतं आहे मग पुढे तर x2 अधिक x3 अधिक x1 छेद 3 हे आपल्याला शिल्लक राहिलेलं मिळतं आहे. मग इथं हा जो 2 होता हा 2 इथं कॅन्सल झाला. मग शिल्लक काय राहिले फक्त x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3. तसंच आपल्याला वायसुद्धा मिळेल y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3. म्हणजेच शिरोबिंदू x1 y1 x2 y2 आणि x3 y3 हे असलेल्या त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक हे आपल्याला अशा प्रकारे मिळतील की x बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3 आणि y बरोबर y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3. यालाच आपण मध्यगा संपात बिंदूचं सूत्र म्हणतो. हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. विभाजनाचं सूत्र बरोबर mx2 अधिक nx1 छेद m अधिक n बरोबर x आणि y बरोबर my2 अधिक ny1 छेद m अधिक n. त्यानंतर मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रामध्ये आपण लिहिणार आहोत x1 अधिक x2 छेद 2 आणि y1 अधिक y2 छेद 2 हे मध्यगा संपात बिंदूचं सूत्र आहे. आणि त्यानंतर मध्यबिंदूचे सूत्र होतं ते आणि आता हे मध्यगा संपात बिंदूचं सूत्र x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3 आणि y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3 ही 3 सूत्र आपण जर लक्षात ठेवली आणि अंतराचं सूत्र एक लक्षात घेतलं डी कंसात a, b तर ही सगळी सूत्र जी आहेत ती सूत्रांचा वापर करून आपण गणितं सोडवणार आहोत. अंतराचं सूत्र आहे करणीचिन्हात x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग.